दिनांक 20 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुका होऊन दिनांक 23 नोव्हेंबर रोजी त्याचा निकाल जाहीर झाला होता। महाराष्ट्रातील विधानसभेत मोठ्या मताधिक्याने निवडून आलेले 10 आमदार आपण पाहणार आहोत। 10 नंबर क्रमांकावर आहेत दादा भुसे। त्यांनी मालेगाव बाह्यमधून निवडणूक लढवली होती। ते शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार आहेत। त्यांचा विजय हा 1,02,440 मतांनी झालेला आहे। पुढील 9व्या क्रमांकावर आमदार आहेत ते अजित पवार, बारामती मतदारसंघ, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी। अजितदादा हे 1,08,99 मतांनी विजयी झालेले आहेत। 8व्या क्रमांकावर आहेत ते चिंचवड मतदारसंघातील भाजप उमेदवार शंकर जगताप। शंकर जगताप हे 1,03,865 मतांनी विजयी झालेले आहेत। नंबर 7 क्रमांकावर आहेत ते मावळ मतदारसंघातील सुनील शेळके, राष्ट्रवादी पक्ष। त्यांचा विजय 1,08,565 मतांनी झालेले आहे। पुढील क्रमांकावरील 6 नंबरचे आमदार आहेत ते ओहळा माजिवड मतदारसंघातील प्रताप सरनाईक, शिवसेना शिंदे गटाचे ते आमदार आहेत। त्यांना 1,08,158 मतांनी त्यांचा विजय झालेला आहे। पुढील 5व्या क्रमांकाचे आमदार आहेत चंद्रकांत पाटील। कोथरूड मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढवली होती। ते भाजपाचे उमेदवार आहेत। 1,12,041 मतांनी त्यांचा विजय झालेला आहे। नंबर 4 क्रमांकाचे आमदार आहेत ते कोपरी 5 पाकाडी मतदारसंघातील एकनाथजी शिंदे, शिवसेना। त्यांना 1,20,335 मतांनी त्यांचा विजय झालेला आहे। क्रमांक 3 वरील आमदार आहेत ते बागलाण मतदारसंघ, दिलीप बोरसे हे भाजपचे उमेदवार आहेत। त्यांचा विजय हा 1,29,297 मतांनी झालेला आहे। क्रमांक 2चे जादा मतांनी निवडून आलेले आमदार आहेत परळी मतदारसंघातून धनंजय मुंडे, राष्ट्रवादी काँग्रेस। 1,41,241 मतांनी ते विजयी झालेले आहेत। आणि क्रमांक 1चे आमदार आहेत सातारा मतदारसंघातून शिवेंद्रराजे भोसले। यांनी भाजपाकडून निवडणूक लढवली होती आणि त्यांना 1,42,124 मताधिक्यांनी ते विजयी झालेले आहेत। आज आपण महाराष्ट्रातील विधानसभेत मोठ्या मताधिक्याने निवडून आलेल्या आमदारांची 10 आमदारांची यादी आपण पाहिली। अशाच प्रकारच्या नवनवीन बातम्यांसाठी आमच्या मोहोळ न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हो बेल बटन दाबायला विसरू